झी 24 तास एक पाऊल पुढे। गणरायाच्या आगमनाची पुण्यात मोठ्या उत्साहात तयारी सुरू आहे। पुण्यातली सुमारे 3,500 गणेश मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। घरगुती गणपतीच्या प्रतिष्ठापनेची लगबग सध्या सुरू आहे। या सगळ्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन पाटोळे यांनी। काही तासांवर गणरायाचं आगमन येऊन ठेपलेलं आहे, त्यामुळे पुण्यामध्ये सर्वत्र बाप्पाच्या आगमनाची लगबग पाहायला मिळते आहे। आता आपण लक्ष्मी रस्त्यावरील बेलबाग चौकामध्ये आहोत। या बेलबाग चौकामध्ये समोरच पुण्यातला जो सर्वाधिक आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो तो दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिष्ठापना होते। समोर जो आपण हा हवा माल पाहतोय, या ठिकाणी उद्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिष्ठापना होणार आहे। दगडूशेठ हलवाई गणपतीच्या पाठीमागेच बाबू गेनू हा पुण्यातला एक महत्त्वाचा गणपती, प्रतिष्ठेचा गणपती, त्याची प्रतिष्ठापना होणार आहे। त्याच्याच पाठीमागे अखिल मंडई मंडळाच्या गणपतीची प्रतिष्ठापना होणार आहे। आणि याच परिसरामध्ये पुण्यातील जे मानाचे गणपती आहेत, तुळशीबाग गणपती असेल किंवा गुरुजी तालीम गणपती असेल, हे देखील याच परिसरात लक्ष्मी रस्त्यावर आणि दगडूशेठ हलवाई गणपती ज्या ठिकाणी बसतो याच परिसरामध्ये त्यांची प्रतिष्ठापना होणार आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो की कार्यकर्त्यांची गणपतीतले जे देखावे आहे आणि उद्या गणरायाचं जे आगमन होणार आहे त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे। अंतिम तयारी स्वागताची कार्यकर्ते करता आहेत। पुण्यातला जो गणेशोत्सव आहे तो देखाव्यांसाठी प्रसिद्ध आहे। पौराणिक देखावे असतील, हलते देखावे असतील, लाइटिंग असेल किंवा दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने जसा हा भव्य हवामालाचा देखावा प्रतिकृती उभारलेली आहे, तसे देखाव्यांसाठी पुण्यातला गणेशोत्सव प्रसिद्ध असतो आणि त्यावरतीच अंतिम हात फिरवण्याचं काम सध्या गणेश मंडळांचे कार्यकर्ते करत आहेत। पोलीस आणि गणेश मंडळांचे कार्यकर्ते सुरक्षेसाठी जसे प्रयत्नशील आहेत, तसंच दुसरीकडे महापालिकेने देखील आपली जबाबदारी उचललेली आहे। गणेशोत्सवात सार्वजनिक ज्या सुविधा आहेत त्या देण्यासाठी महापालिकेच्या सर्व यंत्रणा कार्यरत आहेत। एकूणच आज पुण्यामध्ये उद्याचे गणेशाचं आगमन होणार आहे, त्यासाठीची लगबग मंडळाच्या मंडळांमधून पाहायला मिळते, घरोघरी पाहायला मिळते। पुण्यामध्ये 3,500 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत आणि एकूणच मोठी लगबग आज गणपतीच्या स्वागताची पुण्यामध्ये पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह नितीन पाटोळे, झी 24 तास पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।